सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खारे शेंगदाणे बनवायची रेसिपी. म्हणजेच एकदम शाळेच्या बाहेर जसे खारे शेंगदाणे आपण विकत घेतो ते अगदी आपण घरच्या घरी बनवू शकतो. चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यांना आवडणारे असे हे खारे शेंगदाणे आपण घरच्या घरी एकदम सोप्या ट्रिकमध्ये बनवू शकतो. तर त्यासाठी मी इथे हे थोडे भुरके असे टप्पुरे शेंगदाणे घेतलेले आहे. या भुरक्या शेंगदाण्यामुळे काय होते, या शेंगदाण्याला प्रॉपर जो खाऱ्या शेंगदाण्याचा कलर असतो तो येतो. तर आता यामधले काही किडक असलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये चांगलं उकळी येईल एवढं पाणी गरम करायचं. मी इथे 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चम्मच मोठे चम्मच मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये हे सगळे शेंगदाणे घालून घेते. आता या शेंगदाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपण याला शिजू देऊया. हे शेंगदाणे शिजवताना आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिट लागतातच आणि तोपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचे आहे की जोपर्यंत ते शेंगदाण्याची साईज थोडी आपल्याला मोठी दिसणार नाही. जेव्हा हे पूर्ण आतून उकळून जातात त्यावेळेस काय होते की यामध्ये पूर्ण हे जे मिठाचं पाणी असते ते पूर्ण मिठाचं पाणी जाते आणि त्यानंतरच हे शेंगदाणे पूर्ण फुगून जातात. हे शेंगदाणे जेव्हा आपण उकळून घेतो त्यावेळेस आपल्याला एक काळजी नेहमीच घ्यायची की यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की शेंगदाणे छान आतून शिजले का की नाही शिजले. त्यामुळे आपण एखादा शेंगदाणा तरी खाऊनच बघायचा. तेव्हाच आपल्याला समजेल की हा पूर्ण उकळलेला आहे की नाही उकळलेला आहे. तुम्ही साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये हे पूर्ण शेंगदाणे उकळून घेऊ शकता. मी इथे 250 ग्रॅमच शेंगदाणे घेतलेले आहे. आता हे जेव्हा शेंगदाणे पूर्ण उकळून झाल्यानंतर आपण या शेंगदाण्याला एका कोरड्या कापडावर टाकून घेऊ, जेणेकरून आपल्याला हे पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे एका कोरडा कापड घेतलेला आहे आणि खाली ताट घेऊन त्यावरती हे पूर्ण शेंगदाणे यावरती टाकून घेते आणि छान फॅनच्या हवेमध्ये साधारणतः 2 ते 3 तास आपण याला सुकू देऊ. मी इथे थोडे उन्हामध्ये सुद्धा ठेवले होते. 1 तास उन्हामध्ये ठेवले आणि 2 तास मी फॅनखाली याला सुकवून घेतलेले आहे, जेणेकरून या शेंगदाण्यामधला जो काही ओलावा असतो तो पूर्ण निघून जातो आणि हे छान ड्राय होऊन जातात. आता हे पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये 1 वाटी मीठ घालून घेऊ. मी इथे हे यूज केलेलंच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याचा कलर थोडा वेगळा दिसत आहे. आता हे मीठ थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये हे ड्राय झालेले शेंगदाणे आपण घालून घेऊया आणि याला कंटिन्युअसली परतून घ्यायचं आहे. खारे शेंगदाणे बनवायची एकच मोठी ट्रिक म्हणजे की त्याला परतवायचं. याच प्रोसेसला खूप जास्त वेळ लागतो. आपल्याला एकदम प्रॉपर पद्धतीने हे शेंगदाणे परतवायचे असते. जर थोडा जास्त फ्लेम असला तर हे शेंगदाणे लागायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे ते जळल्यासारखे लागतात. एकदम कमी फ्लेमवर आपण हे भाजून घेऊ. खारे शेंगदाणे म्हटलं की एकदम शाळेची आठवण येते. शाळेसमोर मिळणारे ते खारे शेंगदाणे आपण घरी कितीही बनवायचा प्रयत्न केला तरी ते बनत नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही बनवून बघितलं तर नक्कीच त्यासारखी टेस्ट तुम्हाला मिळेलच. 100% नाही तर 80% तर मिळेलच. म्हणून घरीच बनवून बघा, कारण बाहेरचे शेंगदाणे आपण बघत नाही की ते कसे असतात कसे नाही. आपल्या डोळ्यासमोर आपण बनवलेले पदार्थ नेहमी आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात. त्यामुळे शक्यतोवर थोडा त्रास का होईना पण घरीच बनवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या फॅमिलीमधल्या लोकांची आपण काळजी इझिली घेऊ शकतो. आणि जेव्हा हे शेंगदाणे आपण भाजतो त्यावेळेस अधूनमधून थोडं हाताने त्याची जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला ते चेक करायचं. जेव्हा एकदाची या शेंगदाण्याची साल निघायला लागली की तेव्हा समजून जायचं की हे शेंगदाणे छान रोस्ट झालेले आहे. आता या मिठामध्ये रोस्ट झालेले शेंगदाणे मस्त कुरकुरीत असे झालेले आहे. आता हे शेंगदाणे माझे इथे भाजून झालेले आहे. जे असे भट्टीतले शेंगदाणे म्हणतात त्याच प्रकारचे हे खारे शेंगदाणे बनलेले आहेत. हे खारे शेंगदाणे गरम गरम खायची सुद्धा मजा काही वेगळीच आहे. त्याच्यामुळे घरी तुम्ही नक्कीच बनवा आणि घरच्यांनासुद्धा गरमागरम ट्राय करायला द्या.
त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल। तर ही माझी खारे शेंगदाणे बनवायची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहेच। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।